सर तुम्ही सकाळी सकाळी इकडे? हो चौधरी, आजचं फंक्शन खूप महत्वाचं आहे. हे बघ, तुझ्यावर विश्वास आहेच, पण तरी हे समर्पिता किचन नवीन असल्यामुळे सगळी तयारी कशी चालू आहे मला स्वतःला बघायचं आहे. तसं काय, आपले ट्रस्टी येणार आहेत, फूड त्या दर्जाचं पाहिजे ना. दर्जाच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका सर. हे बा, सगळं व्यवस्थित चालू आहे. अहो समीर आणि अर्पिता आहे ना, कामाच्या बाबतीत एकदम ग्रेट आहे. चला आपण त्याच्या किचन मध्ये जाऊया. चला. चालेल. हॅलो रेणुका, लवकर बाहेर ये, इथे किचनच्या समोर लवकर. काय का बोल. आता एवढा मोठा तमाशा करायचा ठरवलाय ना आपण, मग तो प्रत्यक्ष होत असताना विटनेस नको का करायला? पाहायला नको का डोळे भरून? हो हो, बघूयात ना. तू बघच, आजचा आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार. दॅट्स द स्पिरिट. तिथून इतक्या लवकर उठायची आपल्याला तर काही सवय नाही, पण अर्पिताचा बँड वाजताना बघायचं असेल तर इतका त्रास तर घेऊ शकतोच आपण. सावकाश, जड. चल हे सारे समीर येऊ का? हा. या सर, हे आमचे मॅनेजर सातपुते साहेब. नमस्कार साहेब. बसा ना सलीम. हा. नाही, बसायला वेळ नाही आहे. हे समर्पिता किचनचे समीर देशमाने आणि अर्पिता देशमाने. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी बहीण निकिता आणि माझे दीर सलीम. साहेब आले ना, फूड डिलिव्हरीच्या अगोदर ना तुमचं थोडंसं प्रिपरेशन पाहायचं होतं. हो या ना सर या. होय चौधरी. या पुऱ्या आहेत. ही आलू टिक्की, मसाला पुलाव, ही पातळ भाजी, हे दही वड्याचे वडे, दही, हे गुलाबजाम आणि भात, लोणचं, पापड सगळं रेडी. हे सॅलड इथे आहे. चौधरी, हे सगळं काय आहे? आता सकाळचा चहा सुद्धा मला करावा लागतोय. काय उपयोग घरात सून असून? बिझनेस करतायत म्हणे, बिझनेस. झालं, लगेच वटारले डोळे. तुम्हाला बोलून काय फायदा, तुम्ही सुद्धा तिच्याच पार्टीतले. आई, काय हो? सकाळी सकाळी बाहेर कुठे गेली होतीस? मी सकाळी उठून बघितलं तर बेडमध्ये नव्हतीस. बाई, बाहेर सूर्य दचकला असेल ना तुला इतक्या सकाळी लवकर उठलेलं बघून. आई, आता सकाळी सकाळी या दोघांनी खुडबुड चालू केली ना, मग माझी साखर झोप मोडली. हो ग हो, मग चहा टाकायचा ना. एवढ्या सकाळी सकाळी मी नंतर झोपायचा प्रयत्न पण केला, पण मला झोपच नाही आली. मग म्हटलं जरा बाहेर एक फेरी मारून येते. आई, बरं झालं मी बाहेर गेले होते ते. बाहेर ना फुल राडा चालू आहे तिकडे.
काय राडा? अगं त्यांची आज पहिली ऑर्डर आहे ना, त्याचा घोळ झालाय. काय गोळ झाला? तुला सांगते आई, ही अर्पित आहे ना, स्वतःही धड काही करायची नाही आणि समीरलाही करू द्यायची नाही. उगाच अडकवून ठेवलंय ग समीरला ह्या सगळ्यात. त्याच्या नोकरीचंही काही होऊ देत नाहीये. माती करणार आहे सगळ्याची ही. आता मला जाऊन बघायचंय प्रत्यक्षात काय राडा झालाय ते. हा चल, तू काय चल, चहा बघ. अगं चौधरी, तुम्ही मेनू वाचला होता? नाही सर, काल नाईट शिफ्ट होती ना माझी, म्हणून मेनू मीनं सदाकडून डायरेक्ट अर्पिता मॅडमला पाठवला होता. म्हणजे तुम्ही यांना मेनू पाठवला होता, मग हे सगळं कसं झालं? सर एक मिनिट, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? बटाटा वडा, व्हेज कटलेट, मिनी पिझ्झा, कलाकंद, कढी पकोडा, साखर भात, हा मेनू सांगितला होता आम्ही. आणि तुम्ही सगळं काय बनवलंय? ही काय पद्धत आहे का तुमची काम करण्याची? अहो नाही सर, आम्हाला हे बघा, आम्हाला हा मेनू आलाय. हे बघा, आलू टिक्की, गाजर बीट सॅलड, पुरी, पातळ भाजी, गुलाबजाम, दही वडा, मसाला पुलाव, डाळ भात, लोणचं, पापड. आता सगळा घोळ घातल्यावर या खोट्या सभाबी देऊ नका. अहो नाही सर, मी खरंच सांगतोय, हा मेनू आम्हाला आलाय. बस, काही कारण देऊ नका, मला काही ऐकायचं नाहीये. काय झालं ग? ए, रेणुका, चला. आमच्या हायर मॅनेजमेंट कडून तो मेनू पाठवण्यात आला होता, कारण आजच्या गेट टुगेदरला आमचे ट्रस्टी येणार आहेत आणि तो त्यांच्या पसंतीचा मेन्यू आहे. आता तोच मेन्यू जर नाही आहे तर आम्ही काय करायचं? हातामध्ये इतका कमी वेळ आहे, ठरवलं ना तर या सगळा मेन्यू तयार नाही होऊ शकत. काय सॉल्युशन आहे आता? सगळी गडबड झाली तुमच्यामुळे चौधरी. तुम्ही काय म्हणाल आता? साहेब, तुम्हाला बेस्ट फूड देतो, फूडचं सगळं माझ्यावर सोडा. बेस्ट नाही आहे, बेस्ट फूड आहे. हे फूड आपल्या काही कामाचं नाहीये. नवीन लोकांना काम द्यायलाच नको, वाट लावतात सगळी. अरे काय केलं हे अर्पिता? काय प्रकार आहे हा? तुमच्यावर भरोसा ठेवून मी ना हट्टानं हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायला लावलं. आता तोंड घसी पडलो ना मी. नाही नाही काका, असं बोलू नका तुम्ही. एक मिनिट हा. रेणुका ताई, काल तुम्ही तो मेन्यू दिला बघा आम्हाला, तो कोणी दिला होता तुम्हाला? कंपनीतून एक माणूस आला होता, त्याने दिला मला मेनू. तो म्हणाला अर्पिता देशपांडेंना द्यायचा आहे, म्हणून मी पेपर घेतला आणि तुम्हाला आणून दिला. पण दीदी, यांचं असं म्हणणं आहे की यांनी सांगितलेला मेनू वेगळा आहे आणि हा मेनू वेगळा आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय समीर? मी बदलला मेनू? अगं नाही, तसं नाही. तुम्ही दोघे संशय घेताय का माझ्यावर? हा, अहो नाही, दोषी ठरवताय तुम्ही मला. बघितलं आई, बघितलं कसं बोलताय दोघे? इतकी नकोशी झाली आहे का मी तुम्हाला? जराही विश्वास नाही राहिलाय तुमचा माझ्यावर. अगं नाही ग, काय रे, काय खऱ्याची दुनिया राहिलीच नाही. हिने तुमची मदत केली आणि तू हिच्यावर संशय घेतोयस. काय आहे? आई, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तरी मी तुला सांगितलं होतं यांच्यामध्ये पडू नकोस. बघितलं ना काय झालं? एक मिनिट. हे बघा, तुमच्या फालतू वादामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. तुमच्यामुळे, तुमच्या चुकीमुळे माझी आणि यांची दोघांची नोकरी जाण्याची पाळी आली. आता ऐनवेळी काय करणार आम्ही?
तोंड दाखवायची जागा नाही ठेवली तुम्ही. ओ माय गॉड, कालच किचन सुरू झालं ना यांचं आणि आज ही सिच्युएशन आहे. व्हेरी बॅड. तू इथे काय करतेस? तू प्लीज जा इथनं. एक्सक्यूज मी समीर, मला शून्य इंटरेस्ट आहे या सगळ्या सिच्युएशनमध्ये. हा म्हणूनच सांगतोय जा. हे बघ, पप्पांचं चाळीतल्या ऑफिसमध्ये काम होतं, त्यांना पेपर्स हवे होते, ते पिक करायला आले मी इथे. येऊन बघते तर मला हे सगळं दिसतंय. एक्सक्यूज मी सर, ट्रस्ट मी ऑन दिस, तुमचा चॉईस चुकलाय. दे आर गुड फॉर नथिंग. तुम्हाला हवे असलेले स्टँडर्डचे मॅच करणं शक्यच नाहीये. सर मी काय म्हणतो, तुम्ही डायरेक्ट सदाले फोन लावा ना, म्हणजे काय ते क्लिअर होऊन जाईल ना. हा प्लीज प्लीज सर विचारा ना एकदा, म्हणजे काय गडबड झाली ते लक्षात येईल. हा हा प्लीज एकदा विचारा ना त्यांना. चौधरी, आता फोन करून काय उपयोग आहे? म्हणजे आता 11th आवरला, फंक्शनसाठी फूडची अरेंजमेंट कशी करता येईल हा विचार करायला हवा ना. तो इश्यू जास्त मोठा आहे. सर, लेट्स फोकस ऑन दॅट प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करायला हवा, राईट? यू आर राईट. या. खरंच त्यांना काम देऊन चुकी केली मी. खूप खूप वाईट अनुभव आहे हा. झेपत नाही तर कशाला घेता रे जबाबदारी? बघितलं ना, इज्जत घालवली आपली. आई, काहीतरी गोंधळ झालाय नक्कीच. यांनी सांगितलेला मेनू वेगळा आहे आणि आपल्याला आलेला मेनू वेगळा आहे. आई कुलस्वामी, तू अन्नपूर्ण आहेस. घरी आलेल्या अशाच अन्न संकटातून तू मला वाचवलं होतंस. आजही तुझी कृपा हवी आहे. काहीतरी मार्ग दाखव आम्हाला. साहेब, हे बघा, हे सगळं कसं झालं हे सगळं आपण नंतर बघू, पण आता या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढणं महत्वाचं आहे ना. आता आता किती वाजलेत? 10. 11 वाजताची डिलिव्हरी होती. 1 तास आहे अजून आमच्याकडे. प्लीज हा एवढा 1 तास आम्हाला द्या. म्हणजे आता 1 तासात काय करणार आहात तुम्ही? ओ गॉड, म्हणजे आता काय वाट बघायची आणि तासाभरात काय चमत्कार करणार आहे ही? साहेब, हे बघा, ही ऑर्डर तुमच्यासाठी जितकी महत्वाची आहे ना, तितकीच किंबहुना त्याहून जास्त महत्वाची ती आमच्यासाठी आहे. हो सर. प्लीज हा 1 तास आम्हाला द्या. हे बघा, तुमच्याही नोकरीचा प्रश्न आहे, आमच्या पण बिझनेसचा, रेप्युटेशनचा, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हो. आणि दोन्ही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. प्लीज हा एवढा 1 तास आम्हाला द्या, प्लीज. हा साहेब, आपण एक संधी द्यायला पाहिजे साहेब. काहीतरी गोंधळ झालाय साहेब. अहो, मुद्दामून नाही करणार हे लोक. हे बा, आपण त्याला एक संधी द्यायला पाहिजे. तसंही आपल्याकडे आता काही पर्याय नाही आहे साहेब दुसरा. हे बा, ट्रस्टीले प्रोफेशनल आणि घरगुती चव पाहिजे ना साहेब. एकदा याच्यावर विश्वास ठेवा आणि एक संधी द्या. प्लीज साहेब, प्लीज. साहेब ऐका माया. ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा. मी बाहेर उभा आहे, पण जर 1 तासात मला रिझल्ट मिळाला नाही ना, तर मी पोलीस कंप्लेंट करेन. टाळा लावेन तुमच्या या समर्पिता किचनला. नाही नाही सर, तशी वेळ नाही येऊ देणार आम्ही. मला फक्त तो एकदा मेनू द्या ना. थँक्यू साहेब. आम्ही करतो, काहीतरी करतो.
काय करणार आहात तुम्ही? मम्मी तू तू निगेटिव्हिटी बाजूला ठेव ग जरा, थांब ना. अर्पिता मॅडम, काय करणार आहात तुम्ही नक्की? म्हणजे एका तासामध्ये कसं शक्य आहे हे? एकदा तो नवीन मेन्यू वाचा. बटाटा वडा, व्हेज कटलेट, मिनी पिझ्झा, कलाकंद, कढी पकोडा, साखर भात, डाळ भात, लोणचं आणि पापड. चौधरी, तुमच्या बोलण्यावर मी त्यांना संधी दिली आहे खरी, पण मला काही खरं वाटत नाहीये. ऍक्च्युली करेक्ट आहे तुमचं सर. हे सगळं प्रकरण आहे ना खूप चाइल्डिश आहे. प्रोफेशनल ॲटिट्यूड नाहीये आणि कमिटमेंटचा सिरियसनेस तर त्याहून नाही. सो यू आर राईट, हे काही खरं नाही. साहेब, आम्हाला तरी नाही वाटत हे शक्य होईल. नाही म्हणजे समीर माझाच मुलगा आहे, पण त्याची काही चूक नाही हो. तुम्ही प्लीज त्याला माफ करा. ती त्याची बायको आहे ना अर्पिता, हे सगळं तिच्यामुळे झालंय. तुम्हाला हवं असेल तर तिच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकता. नाही तुम्ही कराच. हो मॅडम, मला तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये इंटरेस्ट नाहीये. मला माझ्या कामाशी मतलब आहे. फक्त 10 मिनिटे उरले आहेत. मला रिझल्ट हवाय बस. सर प्लीज आत येता का? आता काय करणार आहात येऊन? रडण्याचा आणि पाया पडून माफी मागण्याचा प्रोग्राम असेल सर. सर आत तर या प्लीज. चला चौधरी, चला. राजसी, त्या अर्पिताने परत काही चमत्कार केला असेल का? इम्पॉसिबल. वरून देव जरी आला ना तरी हे होणं शक्य नाहीये. समर्पिता किचनला आज टाळं लागणारच. बघत राहा. चला गंमत बघूया. इट्स शो टाइम. काय झालं? झाली ऑर्डर रेडी? इम्पॉसिबल आहे सर. चेहरे बघा त्यांचे. चेहऱ्यावरूनच कळते काहीही झालेलं नाहीये. हुकलंय सगळं. अरे बघता काय नुसते? माझ्याकडे वेळ नाही आहे ओळखा पाहू खेळायला. काय झाले ते सांगा. सर, तुमचा जो काही मेनू आहे तो एकदा क्रॉस चेक करून घ्या. रेडी आहे सगळं. रेडी आहे सगळं. रेडी आहे सगळं. या. एक चौधरी, आपल्या ओरिजिनल मेन्यू मध्ये जे जे पदार्थ आहेत ते वाचा, मी चेक करतो. हा सर. बटाटा वडा, हा बटाटा वडा, साखर भात, साखर भात, कढी पकोडा, हा कढी पकोडा, कलाकंद, हा कलाकंद आहे, व्हेज कटलेट. व्हेज कटलेट, ओके. आणि मिनी पिझ्झा. हा बरोबर. चौधरी, आपल्या मेनू प्रमाणे सगळे पदार्थ तयार आहेत. इट्स इम्पॉसिबल.
सात्विक अन्न येते, जबाबदारीने कोणापर्यंत तरी पोहोचवायचंय. तुमची सावली त्यावर पडायला नकोय मला. घरचं झालं थोडं आणि व्याने धाडलं घोडं. आपली धाकटी ड्युटी घरचं काम सोडून गेली लोकांची धुणी धुवायला. मला अजिबात आवडलेलं नाही तिचं वागणं. आता तिच्यामुळे सगळी घरची कामं माझ्यावर पडली. कविता, आपल्याच रोजीरोटीचं काम करतोय आपण. एक दिवस मदत केलीस तर बिघडलं कुठे? हा, आणि निकीचं म्हणशील ना तर अर्पिताच्या सासरी फुकटची राबत नाहीये ती. त्यातून 4 पैसे आपल्याच घरी येणार आहेत. हा, 4 पैसे येणार. मी एका हॉटेलचा पत्ता पाठवलाय. आज दुपारी 1 वाजता तिथे या आणि तुमच्या मुलाची थेर पहा. कोणी पाठवला असेल हा मेसेज आणि काय घडणार असेल तिथे? सर, 1 मिनिट, तुम्ही जेवण टेस्ट करून बघा. Delicious, great, excellent. Really very good. थँक्यू. सर, तुम्ही थोडंसं स्वीट पण खाऊन बघा. Okay, yeah. ब्युटिफुल, खूप छान, खूप छान. म्हणजे अमेझिंग. मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. ग्रेट. चौधरी, मी शपथेवर सांगतो, एवढं टेस्टी फूड मी कधीच खाल्लं नव्हतं. आता मला कळलं, यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्या असं तुम्ही का म्हणाला होता. नाही, खरोखर अमेझिंग आहे. म्हणजे अफलातून टेस्ट आहे तुमच्या पदार्थांची. पण मला एक कळत नाही, हे सगळं तुम्ही इतक्या लवकर मॅनेज कसं केलं? म्हणजे 1 तासापूर्वी तुम्ही वेगळेच पदार्थ बनवलेले, म्हणजे त्याचीच तयारी केली होती. मग हे सगळं अर्पिता मॅडम, 1 तासामध्ये हे सगळं कसं शक्य आहे? समीर, अहो, जरी पदार्थांची नावं वेगळी असली ना तरी त्यात पडणारे घटक सगळे सेमच असतात. आणि कुठल्याही गृहिणीला त्याच घटकांमधून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. आपण अन्नपूर्णा देवीचं नाव घेऊया आणि कामाला सुरुवात करूया. ती आपल्याला निराश नाही करणार. आणि जेवढं मला आठवतंय ना दोन्ही मेन्यू मधलं, मला वाटतं की आपली पूर्वतयारी तर झाली ऑलरेडी. पूर्वतयारी झाली. हे बघ, आपली आलू टिक्की तयार आहे. हा, आणि मेन मेन्यू मध्ये काय होतं? बटाटा वडा. 1 मिनिट. हे बघा, या आलू टिक्कीच्या मिश्रणाला ना आपण एक वेगळा ट्विस्ट देऊया. याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालू,
हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची फोडणी देऊ आणि हळद आणि कोथिंबीर घालून आपण वड्याचं मिश्रण तयार करू ना. आणि थोडासा लिंबू पण पिळूया, म्हणजे कसं आपल्या समर्पिता किचनची एक वेगळी टेस्ट मिळेल त्याला. पण अर्पिता मॅडम, टिक्कीचं सारण सैल असतं, वड्याला कसं चालेल? निकू, आपल्याकडे ते ब्रेड क्रम्स होते ना? हा हा, आण जरा, आण लवकर. हा, उघड उघड. झालं घट्ट. निकू, एक काम कर, वडे तळण्यासाठी ना बेसनाचं पीठ तयार करायला घे आणि त्यात तिखट, मीठ आणि हळद घाल. असले मस्त वडे बनवूया ना की त्याची वेगळी ऑर्डर मिळेल आपल्याला. बघा अर्पिता मॅडम, पण हे वड्यांचं झालं, बाकीचं कसं करणार आहे आपण? अजून काय आहे मेन्यू मध्ये? व्हेज कटलेट आहे ना? हा, मग गाजर बीटचं सॅलड तयारच आहे आपलं. मग ते उकडवून घेऊ आणि त्यामध्ये उकडलेला बटाटा आणि ब्रेड मॅश करून टाकूया, म्हणजे आपले व्हेज कटलेट तयार होतील. कढी पकोडा पण आहे. कढी पकोडा, आपण दही वड्याची तयारी केली होती ना, त्यातून कढी पकोडा बनेल. आणि साधा भात पण तयारच आहे, त्यात साखर पेरणी करू, नारळ घालू, म्हणजे साखर भात तयार होईल. आणि गुलाबजामच्या खव्यातून कलाकंद तयार होईल. हां हां, पण वहिनी, तो मिनी पिझ्झा पण आहे मेन्यू मध्ये, त्याचं काय? मिनी पिझ्झा, आपण पुऱ्यांसाठी कणिक मळली होती ना? हां, मग एक काम करू, जाड्या पुऱ्या लाटतो ना आपण, तशा पुऱ्या लाटू, म्हणजे कसा पिझ्झाचा बेस तयार होईल आणि मस्त पौष्टिक पिझ्झा तयार करू. आई शपथ वहिनी, कसली कमाल आहे सर तू. तुला अन्नपूर्णा का म्हणतात ना, ते मी आज असं ते याची डोळी याची दोई, याची देही याची डोळा, हा, हे असं काहीतरी मी पाहून टाकलंय आज. पण अर्पिता मॅडम, खरंच आज साक्षात अन्नपूर्णेचा साक्षात्कार झाला आम्हाला. बाज झालं, कौतुक, बाज झालं. चला, एकच तास आहे आपल्याकडे, कामाला लागूया. आज मी हेड शेफ आहे, माझं ऐकायचं, मी जे बोलन ते करायचं. येस चला. एक्सलंट, सॅल्यूट आहे तुम्हाला. कमाल आहे तुमची. तुम्ही फक्त टेस्टी फूड नाही दिलं, तर क्रायसिस मॅनेजमेंटचा एक उत्तम धडा पण दिलात. मगाशी रागाच्या भरात मी तुम्हाला बरंच काही बोललो, तुम्हाला दोष दिला, त्याबद्दल रिअली सॉरी. मी खरंच तुमची माफी मागतो. अहो नाही सर. ठीक आहे. चौधरी, ही अर्पिता समीर जोडी वंडरफुल आहे. हे तुमचं पॅशन असंच कायम राहिलं ना, तर समर्पिता किचनचं नाव तुम्ही खूप यशस्वी करा. ही काय काय करेल याचा नेम नाही गो. कसली आयडिया लावली गो. सो माझ्याकडून सगळे पदार्थ पास आहेत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पण सर, अजूनही मूळ मुद्दा कायमच आहे. तो मेनू बदलला कसा? म्हणजे तुम्ही पाठवलेला मेनू वेगळा होता आणि हा मेनू वेगळा आहे, हे कसं? तेही कळेल थोड्या वेळात. मिस्टर समीर, ते कळायलाच पाहिजे की चूक कोणाची आहे ते. काल रात्री तुमच्या घरी जो मेन्यूचा कागद घेऊन आला, त्या सदाला मी इथे बोलवलंय. तो येईलच इतक्यात. थँक्यू सर. जर तो सदा आला तर मी पकडली जाईल.